आज श्रुतीचा 14वा वाढदिवस. त्या निमित्तानं तिच्या लहानपणीपासूनच्या खूप आठवणी आज येत आहेत. मला आठवतोय तो दिवस ज्या दिवशी तिचा जन्म झाला, 25 मार्च 2003. आम्ही घरचे सगळेच हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये थांबलो होतो आणि डॉक्टर आले आणि डॉक्टरनी सांगितलं की दिगंबर, तुला इंदिरा गांधी झाली. तर त्या दिवशी खूप आनंद झाला ते ऐकून आणि मी पटदिशी आत गेलो. पाहतोय तर एकदम पांढरी शुभ्र अशी ब्राऊन डोळ्याची माझ्याकडं अशी पाहत होती श्रुती. जसं काही परीच आहे असं वाटत होतं. तर खूप आनंद झाला तिला बघून, तिचं रूप बघून. तिच्या लहानपणापासूनच ती खूप खेळकर होती. सपनों को झुलाया सारी रात, भले बगिया तेरी छोड़ी, भले नींदिया तेरी चोरी, बस इतनी सी याद तो रखे मेरी बात. श्रुती माझी खूप लाडकी आहे. तेरी लाडकी मैं, तेरी लाडकी मैं, तेरी लाडकी मैं, छोड़ूंगी ना तेरा हाथ. खरं तर श्रुती आमच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनीच आली. जनरली मुलं आई आई म्हणून बोलायला सुरुवात करतात. खरं पण आमची श्रुती बाबा बाबा म्हणून बोलायला सुरुवात केली. श्रुतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्हा दोघांकडून तिला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. श्रुतीबद्दल सांगायचं झालं तर श्रुती लहानपणापासूनच एक गुणी मुलगी आहे. ती खूप खेळकर आणि खूप धाडसी आहे. श्रुती घरच्या कामात खूप मदत करते आणि तिला नवीन पदार्थ करण्यात खूप आवड आहे. आज श्रुती 14व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि तिला आम्हा दोघांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रुती आमच्या घरातील सर्वांची फारच लाडकी आहे. श्रुतीच्या 14व्या वाढदिवसानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद. तेरी लाडकी मैं, तेरी लाडकी मैं, छोड़ूंगी ना तेरा हाथ. हॅपी बर्थडे दीदी. आमची दीदी खूप छान आहे. दीदी आम्हाला बाहेर गेलो टॉयज आणते. आम्ही सॅटर्डे संडेला खूप खूप खेळतो. आम्ही गेम्स खेळतो. दीदी खेळून आल्यावर आम्हाला पाय चपायला लावते. लव यू दीदी.